राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी ताबडतोब बघू. लगेच कांद्याचे बाजारभाव तुम्हाला सांगतो, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख जण अपात्र. जून पासून योजनेचा लाभ स्थगिती. आदिती तटकरे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत दररोज बातम्या येत आहे. आता तर अशी बातमी आलेली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने 26.34 लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची माहिती सादर केली. या अपात्र लाभार्थ्यांनी जूनपासून लाभ स्थगित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. अपात्र लाभार्थीमध्ये पुरुषही असून त्या संदर्भातील वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले. 26.34 लाख अपात्र लेकीपैकी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या 2.25 कोटी लाभार्थ्यांचे जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. जे पात्र त्यांनाच लाभ. वळूया मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे. सातारा बाजार समितीमध्ये 407 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त कांदा 2000 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर दौंड केडगाव 1633 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1800 रुपयापर्यंत या ठिकाणी सध्या कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. तर शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी 1250 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त कांदा 1800 पर्यंत दर जाताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर 3916 क्विंटल आवक या ठिकाणी कांदा थोडासा कमी आहे, 1300 पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. तर राहता या ठिकाणी 7238 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1700 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 45 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1950चा दर मिळताना दिसत आहे. जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा 3440 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1900चा भाव मिळताना दिसत आहे. धाराशिव लाल कांदा 55 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1800 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. पुणे लोकल कांदा 8563 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1700 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा 11 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1500 रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा 61 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1400 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. तर पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा 540 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1600चा भाव मिळताना दिसत आहे. तर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोले उन्हाळी कांदा 1847 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1601 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. तर जुन्नर ओतूर या ठिकाणी उन्हाळी कांदा 5496 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1750चा दर मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा 3939 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1800चा भाव मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती मित्रांनो भुसावळ उन्हाळी कांदा 28 क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त 1200 रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती वैजापूर शिरूर उन्हाळी कांदा 2385 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1400चा दर मिळताना दिसत आहे. तर रामटेक या ठिकाणी उन्हाळी कांदा 35 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1600चा भाव चालू आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. इतकंच. धन्यवाद.